आता आहे ना, काय आणायचं ते एकदाच सांग. अगं 15 दिवस नाही झाले किराणा भरून, तर तुझं हे संपलं आणि ते संपलं. अहो मग आता लागतं घरात, मग आणायला नको का? लिहा मग हे पण लिहा. खोबरं लिहा 2 किलो आणि साखर 7 किलो लिहा. खोबरं 2 किलो हा. आणि आता आणलेलं किराण्यात ते. अहो मग लागतं, हाय त्याच्यातलं थोडं, मग परत लागानच ना. लिहून ठेवा तुम्ही. मग ते संपल्यावर आणू ना. नको नको आणा तुम्ही, आणि साखर पण लिहा 7 किलो. काय करते का तू एवढं वस्तू? आता साखर तर आणली होती ना. अहो मग आणली होती, उन्हाळा आहे, सरबत करावा लागतो, पाहुणे रावळे येतात, चहा लागतो, संपती साखर. अगं पण उठसूट करत बसती का सरबत तू? आता कुणी आल्यावर त्यांना असंच पाठवायचं का? असंच पाठवायचं नाही, पण आता एखादा निरोप सांगायला आलं तरी त्याला सरबत करत बसायचं का? मग आता आपल्या दारात माणूस आला म्हणल्यावर तसं पाठवायचा का? आणि ते नुसतं सरबत नाही, मला माहिती आहे ना, ते मोबाईलवर व्हिडिओ बघायचे आणि तसले प्रयोग करत बसायचे. साखरेच्या पाकाची मिठाई, आमक तमक, आहे ना. आपण कधी चांगलं झाल्यावर तुम्हीच खाताय ना माझ्या हातचं. काय काय लिहिले? साखर झाली, खोबरं, अजून तेल पुडा पण लिहा. मग तेलाचं काय, मी तर म्हणते ते 15 लिटरचा असतो ना, ते कॅन्डल्स घ्या. टेन्शनच नाही राहायचं मग महिनाभर तरी. नाही वस्तू आहे ना थोडे जपून वापरा. आणि तेल पुडा मला माहिती आहे आता कशाला गेलाय. काय गरज नव्हती तुला एवढं तळण तळत बसायची. नुसतं काय काय पदार्थ करत बसायचे काय. अगं आठवड्यातून 2 आठवड्यातून ठीक आहे, 2 दिवस नाही झाले की एखादा नवीन पदार्थ करायचा. काय गरज आहे करायची? हा, त्या लहान मुलांना पण सवय लावून ठेवली तू, आमक करा तमक करा. अरे मुलं ती खात्यात आहे का चपाती भाजी? दरवेळी त्यांना काय ना काय तळलेलं पाहिजे. आता खाण्यावरून कुठं खात्यात तर खात्यात, आता त्याच्यावरून कुठं बडबड करता? खाण्यावरून बडबड नाही करत आहे, पण खायचंच तर पौष्टिक खाऊ दे. अरे मुलांना तेलकट तळकट देण्यापेक्षा एखादं चांगला पदार्थ खाऊ घाल ना. फळं खायची सवय लाव ना त्यांना. ते नाही करणार तुम्ही. मग एक काम करा, काजू बदाम आणि मनुके पण लिहा. मग संध्याकाळी त्यांना शिरा करते मस्त तूप बीप घालून. चालते, ठीक आहे. झालं ना? अजून काय नाही ना आता? नाही अजून ना, आता तरी नाही आठवत. एवढंच चालतंय. 20-20 रुपयाचं आणतो सगळे, काजू बदाम मनुक आणि चालेल. बाकीचं आणा पण मग. आणतो. चला येतो मी. आणि वस्तू तर जपून वापरायच्या बरं का. काय राहिलं नाही ना आता? कपड्याचा आणि आंघोळीचा साबण. कपड्याचं साबण अगं एवढे आणले होते मी, काय झाले ते? अहो मग तुमचे वावरातले कपडे धुवायला लागतात, किती घाण असतात ते कपडे. अगं घाण असतात म्हणून काय झालं? वावरातले कपडे वावरात वापरायचे असतात. तू आज जरी धुतली तरी उद्या ती खराब होणार आहे ना. आठवड्यात एकदा धुत जाती, तुला सांगितलं ना. आणि ते काही एक ड्रेस आहे का? अगं तात्यांचे कपडे आहेत, माझी बारक्या भावाची कपडे आहेत, 4-4 ड्रेस तू रोज धुत बसती का? अहो मग ते बरं दिसतं का तसं? त्याच्यामुळे मग धुते मी, मला नाही आवडत ते तसं. आणि धुते साबण ठेवते का उचलून? तसाच पाण्यात साबण पडलेला असतोय. काय तू एक कधी सुधारायची काय माहिती. आणि आता झालं ना? हा झालं. नुसती बडबड करतात. सगळं सामान आणून ठेवलंय आतमध्ये. ओके. आणि आता व्यवस्थित वापरा. हा आता नीट वापरन. संध्याकाळी कुठं चाललेत तुम्ही? कुठं नाही चाललो, मला पाणी घेऊन ये जा आता. बरं ऐका ना, पाणी आणते, पण त्याच्या आधी महत्वाचं ऐका. आप्पांचा फोन आला होता, त्यांनी घरी बोलवलंय आपल्याला जेवायला. अरे वा, हा तो कार्यक्रम होता त्यासाठी का? चालतंय की. जायचं संध्याकाळी मग. हा, दोन्ही साडू पण येणार आहेत का? हा ते पण येणार आहेत, दाजी येणार आहेत दोघं. चला मग सासरे पाटलांना म्हणावं जावयांचा चांगला मानपान करा. हा, मस्तपैकी पोशाख बिशाख. अहो तुम्हाला माहिती आहे ना, माझ्या घरच्यांची एवढी परिस्थिती नाही. जेवण खावण करणार आहेत ना मग. अगं जेवण खाऊन करणार ते सगळे ठीक आहे. आणि जेवणाचं बेत पण काय केलं त्यांनी सगळ्या पाहुण्यांसाठी. हा, मस्तपैकी त्यांना म्हणा एक सगळ्यांना आपलं गोडधोड करा चांगलं. हा, आणि 4-5 स्वीट आयटम ठेवा म्हणावं. आणि बाकी काय रबडी वगैरे ते तर असतेच. आता दरवेळेस करतातच ना. मग सारखं सारखं त्यांना असं आपण म्हणणं बरोबर नाही ना. हे करा ते करा, आपण ऍडजस्ट केलं पाहिजे ना. हो ना. आता कसं तुमच्यावर वेळ आली की सगळं कळतं तुम्हाला. ऍडजस्ट केलं पाहिजे, वस्तू जपून वापरल्या पाहिजे. तुझ्या वडिलांवर आज परिस्थिती आली तर तू लगेच मला म्हणती की तुम्ही ऍडजस्ट करा, जपून खर्च केला पाहिजे, मोठं नाही करायचं. आणि आमचं कार्य असं करता तुम्ही. आज आमच्या वडिलांनी पण
तिळतिळ उभा करून संसार उभा केलाय आमचा. त्यांनी पण कष्ट केलेत, हालाकीचे दिवस काढलेत आम्ही. सकाळी मी तुला हेच सांगत होतो की आपल्या घरामध्ये पाहिजे ते वापरा, पण जपून वापरा, काटकसर करा, वायफट खर्च करू नका, हेच सांगतोय मी. तुमचं कसं आहे माहिती आहे का, तुमच्यावर वेळ आली की तुम्हाला कळतं, पण तसं कळत नाही. आता मी तुला साबण किती वेळा दाखवून दिलाय, कपड्याचा साबण तू धुवून झाली कपडे की तसाच वाळला ठेवून देते तिथं. अगं अख्खा साबण तसा वाया जातो तो. त्यामुळे सांगतोय मी, हे बघ, गरज असेल तेवढं माग, पण गरज नाही तिथं वाचवायला सुद्धा बघ. लक्ष देऊन करा इथून पुढं. आणि हा, तुझ्या वडिलांना सांग, कपडे बिबडे मान पाण्याची काय गरज नाही. मी काय तसला हाप आपल्याला जावाई नाहीये. त्यांनी बोलवलंय ना, हेच मोठी गोष्ट आहे. आणते तुम्हाला चहा करते. चहा नको, पाणीच आणा फक्त. बरोबर. मामी, एकटं झालं तुम्ही, मामा नाही आले? अरे मामा नाही आले, तुला माहिती ना मामांचं कसं आहे. हा, नुसते कामात बिझी असतील त्याच्यामुळे आले नसतील. मामांचं जाऊ दे, तुझं बरं चाललंय ना? माझं एकदम मस्त चाललंय. तुझ्या नोकरीचं काय चाललंय? नोकरीचं काय चालू आहे, आपली तीच परमनंट होण्याचा चालू आहे बरं का प्रयत्न, होईन एवढ्यात. अरे तुझ्या बरोबरीचे पोरं बघ कुठं पोहोचलेत, आणि तू इथंच अजून. हा, नाही मामी, माझा बी प्रयत्न चालू आहे. आता व्यवसाय बी चालू करणार आहे ना मी, एक छोटा मोठा काहीतरी. मग काय टेन्शनच नाही राहणार. हा, पण व्यवसाय लॉन्ड्रीचा आहे ना, एक चांगला सेटअप घेणार आहे, तो धंदा चालू करणार आहे मी. कर कर व्यवसाय कर, काहीतरी धंदा बघ. बायकोच्या गळ्यात बघ फुटका मणी नाही तुझ्या. हा, तसं नाही मामी, काय फुटक्या मण्या सोन्यापाशी काय येतं आहे का नाही हो. आणि तशी पण मला हाऊसच नाहीये. आणि आता सोन्याचं अवघड किती झालंय, रस्त्याने घालून फिरलं सोनं तरी ओढून नेतात सांजसकाळ. त्यांना काय लाज राहिली का चोरट्यांना? राहिलं साहिलं घरात सुद्धा दरोडे टाकतात. कशाला ते बाई घ्यायचं, नको त्याला चंड करायचं. त्याच्यापेक्षा मी यांना काय म्हणलं, हे मला म्हणले तुला काहीतरी डाग करतो. मग मी यांना म्हणलं डाग करूच तर आहे ना, त्याच पैशाचा आपण काहीतरी व्यवसाय करू, कुठंतरी गुंतवणूक होईल, 2 पैसे त्याच्यातून येते. डागाचं काय हो, नेलं चोरट्यांनी तर मग कसं बोंबलं. बर, त्याच्यामुळे मग आम्ही असं केलंय, हो की नाही हो? हा, तसंच म्हणली बरं का ती. माझी तयारी होती करायची थोडंफार तिला सोनं. मीच नको म्हणले. ते तर मला कधी कधी कोणत्याच गोष्टीला नाही नाही म्हणत, प्रत्येक गोष्टीला कायम मला होकार असतो. पण आता मीच नको म्हणलं डागाचं. आणि त्यामुळेच आम्ही आहे ना ते पैशाचा तो व्यवसाय चालू करणार आहे छोटा. असं आहे का? हा, बर. मी तर बाई माझ्या गुड्डीचं लग्न केलं, बघितलं ना, गळाभर सोनं घातलं, कानात, पायात, हातात. हा, अरे आपल्याला लग्न कार्याला जावं लागतं, काही कार्यक्रमाला जावं लागतं. अरे तू एक्स्ट्रा व्यवसाय करशील तर काहीतरी घेता येईल तुला सोनं. घेणार आहे मामी मी. घेतीन ते, त्याचं काय नाही. आणि काय सोनं नाणं घालायचं आणि लोकांच्या लग्नात जायचं. किती लोक किती करा आणि किती नीट नावच ठेवतात मागे. त्याच्यापेक्षा आपलं जसं आपण असं आहे ना असंच राहायचं, लोकांना दाखवायला कशाला फिरायचं. बरोबर आम्हाला तर दोघांना असंच आवडतं आणि आम्ही सुखी पण आहे. आम्हाला काही 1 नाही 2 नाही कुणाची, आम्ही दोघं आमची सुखी. बर बर बरं चला मामी, सोडतो तुम्हाला जाता जाता मी. बर, मी अशीच बोलले बाबा, काही मनाला लावून नको घेऊ. हा, नाही नाही, चल येऊ का? हा. हा चल. या मामीकडे. हा हा येते मी. अहो काय झालं, काय विचार करत बसले? काही नाही. मगाशी मामी बोलल्या, तुला वाईट वाटलं का ग? अहो नाही, काय वाईट वाटायचं त्याच्यात? बोलल्या तर बोलल्या, मोठ्या आहेत, त्यांना वाटलं असं बोलावं, जाऊ दे, एवढं काय. तुम्ही काय ते मनाला लावून घेतलं काय? मनाला नाही लावलं, मग पण मला पण कुठंतरी असं वाटतं ग, तू मन मोकळेपणाने जगावं, प्रत्येक गोष्टीत बेरीज वजाबाकी न करता हौसमौज करावी. बरं मला सांगा, मला काय कमी आहे का? काहीच कमी नाही आहे, सगळं आहे माझ्याकडं. तुम्ही आहे, आपला संसार सुखात आहे. आणि संसार करताना बेरीज वजाबाकी ती करावीच लागती. तुम्ही किती पैसा कमवा, किती मोठे व्हा, हे करावंच लागतं. संसार तसा होतच नाही. मग असं करायचं का तुम्ही पैसे कमवा आणि मी उधळते? नाही, योग्य नाही. काटकसर करावीच लागती. आणि आपण काटकसर करून, सगळी तुम्ही धडपड करून आपण किती सुखी आहे. बस ना, काय पाहिजे अजून मला तरी? पण मला वाईट वाटण्यापेक्षा आनंद वाटला एका गोष्टीचा. कोणत्या? नवऱ्याची पडती बाजू तू मामींसमोर झाकून नेली. त्या म्हणल्या की तुला सोन्या नाण्याची आवड नाही का, गळ्यात दागिने पाहिजेत.
खरं तर माझी ऐपत नाही करायची, पण तू ते न दाखवता उलट म्हणली की मलाच आवड नाहीये, चोरांची चिलटांची भीती आहे. आता मला सांगा, तुमच्याकडे आज ना उद्या पैसा येणार आहे, मी न मागता तुम्ही मला करणारच आहे ना, काहीतरी डाग करतानच ना, किंवा आपली प्रगती तर होणारच आहे ना, आपण कुठंतरी गुंतवणूक करूच ना. मग कशाला उगाच मी तुमच्या बरोबर भांडणार सोन्या नाण्यासाठी हे ते. पण त्यापेक्षा सगळ्यात महत्वाचं मला एकच पटलं, काय? नवऱ्याची बाजू तू 4 चौकात झाकून नेली. एवढं समजून घेणारी जर बायको असेल तर त्या सोन्या नाण्याला सुद्धा मी किंमत देत नाही. आता नवरा जर एवढं कष्ट करतोय मला दिसतंय ना, नवऱ्याची ती पडती बाजू झाकून नेणं हे प्रत्येक बायकोचं कर्तव्य आहे. मी माझं कर्तव्य केलं ना फक्त. आणि तुम्ही असे टेन्शनमध्ये बसू नका बरं, उगाच नाही तर मला वाईट वाटायचं. तुम्ही असे विचारात नका बसू, फ्रेश व्हा. तुम्हाला मी थंड सरबत बिरबत करू का? मूड फ्रेश होईल. नाही तर चला आपण रानात चक्कर मारू. बरं चक्कर मारूच, पण मला एक वचन दे. काय? आयुष्यात मी सोनं नाणं करल नाही करल, पण तुझी अशी साथ मला आयुष्यभर दे. 100% तुम्हाला साथ देणार मी. बरं चला येऊ रानात जाऊ आपण. चला. अरे पण मी काय म्हणतो माहितीये का, ते अरे 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 ते कसं आहे ना, त्याला मी 4 वेळा सांगितलं होतं असं वाग नको म्हणून, तरी ते माझ्या डोकं काटा माहितीये काय. अरे ते डोकं खायचं जाऊ दे, पण तू आता काय केले? काय केलं म्हणजे ठुकलं तिथे. इथं हा मग कुठं ठोकायचं, इथं हाय का ठोकायला जागा. आणि कसं आहे माहितीये काय, लोक घेतील साफ करून, ते आपलं काम थोडी आहे. आणि त्याला पैसे काय देतात, घेतात ते साफ करून. अरे पण सफाई कामगार काय तुमचं थुकलेलं साफ करायला आहेत का? हा, नकळत घाण झाली ठीक आहे, कचरा झाला ठीक आहे, तुम्ही थुकलेलं साफ करायचं? आता जाणू ना, त्याला काय होतं थोडस होऊन जातं इकडे तिकडे. अरे पण स्वच्छता वगैरे तुला थोडीफार कळत नाही का रे? आणि मग आता माणूस गडबडीत असतात, बोलणार कडं मग आता खिशात ठोकायचं का. अरे पण हे खायचीच गरज काय म्हणतोय मी. त्या डोकं नाही चालेल. चल बाबा तू ना कोणाला काही ना काही तुम्हाला नुसतं सांगतच जातो. अरे डोकं चालायला कितीतरी गोष्टी आहेत बाकीच्या, ह्यानेच डोकं चालतं असं नाही. आणि काय रे, ही जागा अशी खराब करण्यासाठी आहे का ही? हा, सोसायटी एवढी चांगली ठेवता तुम्ही आणि तिथं थुकता का? आहेत ना लोक, घेते ना साफ करून ते. तू आहे ना खरंच एवढा सुशिक्षित आहे, पण तुला शिक्षणाचा काय गंध सुद्धा नाही. चल बरे अक्षय, हा घर चकाचक केलं रे एकदम. आणि मग वा वा, आवडलं बरं का मला. अरे पण पाणी बिनी काय बघ. अरे देतो, मला वाटलं गरज बघत काय. किरण किरण पाणी आण बरं. अरे काय चाललंय वहिनी? निवांत. तुम्ही बरेच दिवसांनी आले भाऊजी. आमची भेट बाहेर होत असती, पण घरी लय दिवस आलो नव्हतो. म्हणलं आता नवीन घर बांधलंय, बघावं एकदा काय केलंय काय नाही. ताईंना पण घेऊन या ना मग. येऊ ना, आता मस्तपैकी एखादा कार्यक्रम ठेवा घरी, पूजा वगैरे काहीतरी, म्हणजे आम्ही सगळेच येऊ. हा, नक्की. येते. वहिनी बी जोडीने येते, सगळं जोडीने, पोराला बी घेऊन यायचं. हा येणार. बरं वहिनी, फर्स्ट क्लास चहा ठेवा बरं तुमच्या हातचा. हाय का, हे असं गडबडीत असं होतं बघ. आता बाहेर चहा पितो आपण, त्याच्यामुळे घरी सांगायचंच विसरलो. काही म्हण, पण वहिनींच्या हातच्या चहा आलाय ना, चवच आहे बरं का. नाही तर मला सुद्धा चहा आवडत नाही बरं का जास्त, पण हिथं आला की आवर्जून. बरं ऐक ना, ते काय पुडी तू कधीपासून खातो रे मी पण. आधी सांगत होता तेव्हा ऐकत नव्हता तू. चालायचंच काय आहे. बरं हे खायचं ठीक आहे, थुकू कुठं? थुकू कुठं म्हणजे? इथं खाली सोफ्याखाली थुकतो, चालेल ना? अय सोप्या खाली काय घरात थुकतो का आता? बाहेर जाऊन थुक ना कुठेतरी. बाहेर कुठं नाही तर हे बघ, इथं गॅप आहे, इथं मध्ये मागं थुकतो कुठंतरी. हा काय नाही होत, चालतंय. काय नाही चालतं काय, तू थुकलं काय माझ्या बायको साफ करायचं बसन काय मग? अरे त्याला काय होतंय, पण थुकलं म्हणून काय होतंय का? फरक पडतोय का काय? अरे घ्यायचं पुसून. माझ्या घरात घाण करणार आहे का तू? मित्र म्हणून पर घरातच थुकायला लागला का मग? कसं वाटलं आता? हा म्हणजे तुझ्या घरात घाण केलेली तुला पटत नाही, वहिनींना झाडून पुसून घ्यायला लागतं ह्याचं तुला वाईट वाटतं, पण बाहेर तुम्ही जी जिन्यात घाण करता, सार्वजनिक ठिकाणी थुकता, तेव्हा काय वाटत नाही का रे तुम्हाला? नाही म्हणजे ते जे सफाई कामगार असतात, ते कोणाचे तरी भाऊ बहीण आई असतीच ना, त्यांनी तुम्ही थुकलेलं साफ करायचं का? म्हणजे तुमच्याकडून नकळत एखादी चूक झाली, कचरा झाला, ठीक आहे, ते साफ करणं कामच आहे त्यांचं, ते पण काय कमी नाहीये. पण तुम्ही स्वतःहून घाण करायची जाणून बुजून आणि ती त्यांनी साफ करायची, हे पटतं का रे तुम्हाला? अरे जाणून बुजून नाही, आता सगळे थुकते
म्हणून मी थुकलो होतो तिथं. त्यासाठी एवढं काय मग घरात थुकायचं का? काय माहितीये का, तुम्हाला आहे ना कसं वाटतं माहितीये का, आपला देश सुधारला पाहिजे, किंवा हे मोठमोठे नेते ज्या चुका करतात किंवा मोठ्याल्या व्यक्ती ज्या चुका करतात ते तुम्हाला दिसतं, पण या क्षुल्लक चुका तुमच्या नाही दिसत. तुम्ही आहे ना दिल्ली बदलायला निघलाय, पण सुरुवातीला गल्ली सुधारायला लागती. काय ह्या छोट्या चुका जर तुम्ही टाळल्या तर तुमचं गाव सुधरेल, तुमची सोसायटी सुधरेल, आणि तुमची गाव सुधारल्यानंतर तुमचा जिल्हा आपोआप सुधरेल, तालुका सुधरेल, जिल्हा सुधारल्यानंतर राज्य सुधरेल आणि देश सुधरेल. काय या छोट्या चुकात नाही ना चुका मोठ्या करत जातो माणूस, त्या कुठेतरी टाळल्या पाहिजे. बरोबर आहे तुझं. आणि काय येता जातात आम्हालाच वास येतो, ते लक्षातच नाही आलं आमच्या. चालायचं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ना हे सोडूनच देतो. नाही ते बंदच करून टाकतो आजपासून. अरे गरज काय आहे असलं खाण्याची, हा? आणि तुम्हीच जर खायला लागली तर पुढच्या पिढीला काय सांगणार तुम्ही, खाऊ नका, चुकीचं आहे, आमकं तमकं. त्यामुळे नाही वाईट सवयीच मुळात सोडून द्या. काय अरे थुकण्यामुळे साधं नाही, आजार पण किती पसरतात. एखादा तुला आजार असेल तर तो पसरणार नाही का? त्यामुळे हे सगळं आजपासून बंद म्हणजे बंद. नाही, बंद कायमचं बंद करून टाकतो. बरोबर चहा झाला का आपल्याला निघायचंय? बरं चहाच राहू दे, आता जेवणच करून जा. चालते.